नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। विद्यमान आमदारांपैकी कुणाचेही तिकीट कापलं जाणार नाही। अजितदादा गटाच्या बैठकीमध्ये आमदारांना हमी देण्यात आली आहे। अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये जागावाटपावर चर्चा झाली। अजित पवार गटाकडून 70 पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार आहे। वादग्रस्त वक्तव्य करू नका, अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांना या सूचना आहेत। मित्रपक्षानं वक्तव्य केली तरीही आपण करू नयेत, अशा सूचना दादांकडून देण्यात आल्या। जागा वाटपावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली। अजितदादा गट 70 पेक्षा अधिक जागांवर दावा सांगण्याची माहिती आहे। विद्यमान आमदारांपैकी कुणाचंही तिकीट कापलं जाणार नाही। बैठकीत आमदारांना ही हमी देण्यात आली आहे। 2019 मध्ये निवडून आलेल्या 54 आमदारांसोबत 15 ते 20 अधिक जागांची मागणी केली जाणार आहे। अजित पवार गटाकडून याआधी 80 जागांवर दावा करण्याची तयारी दर्शवली होती, तर बैठकीत फक्त 15 जागा वाढवून मागण्याची रणनीती आखण्यात आली आहे। दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करू नका, अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना ह्या सूचना दिल्या आहेत। तर भाजपा शिंदे गटाच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात असली तरी आपण करू नयेत, अशा दादांकडून सूचना देण्यात आल्या आहेत।